नमस्कार, वेलकम टू मी कुकिंग। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे हिरव्या हरभऱ्याची चटणी किंवा त्याला सोलाण्याची चटणी असेही म्हणतात। हिरव्या हरभऱ्याची चटणी भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खूप चविष्ट लागते, तर तुम्ही एकदा नक्की करून खा, तुम्हालाही खूप आवडेल। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा। चला तर मग साहित्य बघू। हळद, मोहरी, जिरे, हिंग, मीठ, तेल, कांदा, कोथिंबीर, हिरवे हरभरे, हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्या। सगळ्यात आधी पेस्ट तयार करून घेऊयात। इथं मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये हिरवी मिरची घालून घेतली आणि भरपूर अशा लसूण पाकळ्या घालायच्या। हे सगळं आपल्याला मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे, अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। वाटण बाजूला ठेवलं। इथं एक कढई गॅसवर तापत ठेवली, त्यामध्ये साधारण 1.5 चमचे तेल घालून घेतलं। त्यामध्ये धुवून घेतलेले हिरवे हरभरे आपल्याला छान परतवून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम लो ठेवायची। कमी गॅसवर आपल्याला छान हरभरे भाजून घ्यायचे आहेत। थोडंसं किंचित मीठ घालून घेतलं, याने आपल्या हरभऱ्याला छान चव येईल। असं करत साधारण 5 ते 6 मिनिटं मी हरभरे छान परतवून घेणार आहे। साधारण 5 मिनिटं इथे झालेली आहेत। हरभरे आपले छान परतले गेलेत, ते आता प्लेटमध्ये काढून घेऊयात। हरभरे आता आपल्याला थंड करायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर लगेच आपल्याला ते मिक्सरमधनं वाटून घ्यायचे आहेत। इथं छोटं मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये थंड झालेले हरभरे घातले। मिक्सर एकसारखं चालवायचं नाही, 1-2 सेकंद चालू बंद करत असं दोनदा मी फिरवून घेतलेलं आहे वाटण। तुम्ही बघू शकता, काही हरभरे तर अख्खे आहेत आणि असंच आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। हरभरे ज्या कढईमध्ये भाजले तीच कढई इथं मी वापरणार आहे। त्याच कढईमध्ये मी 4 चमचे तेल घालून घेतलं। गॅसची फ्लेम लो ठेवायची। तेल छान तापलंय, त्यात मोहरी घातली। मोहरी छान तडतडू द्यायची। मोहरी छान तडतडली की आता त्याच्यात मी जिरे घालून घेणार आहे, हिंग। तयार फोडणीमध्ये इथं आता मी बारीक कट केलेला कांदा घालून घेणार आहे। इथं मी मध्यम आकाराचे 2 कांद्याचा वापर करणार आहे। कमी गॅसवर कांदाही आपल्याला छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे। सतत हलवायचं म्हणजे कांदा खाली लागणार नाही। कमी गॅसवर साधारण इथं 2 मिनिटं होत आली आहेत। कांदाही आपला छान परतला गेलाय, त्यालाही गुलाबी रंग यायला सुरुवात झालेली आहे। अजून साधारण अर्धा मिनिट मी इथं परतणार आहे। त्यामध्ये आता मी तयार केलेलं वाटण, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून घेतलेली आहे। मिरचीची पेस्ट आपल्याला छान तेलामध्ये परतवून घ्यायची आहे कांद्याबरोबर। चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आणि छान परतवून घ्यायचं। आपण हरभरे भाजतानाही थोडासा मिठाचा वापर केला आहे, तोच अंदाज घेऊन इथं मी मीठ घालून घेतलेलं आहे। छान सगळं परतवून घ्यायचं। हळद घालायची आणि सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। कांद्याने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे। आपला कांदा इथं छान परतला गेलाय। आता त्यामध्ये आपण जे बारीक करून घेतलेले हरभरे होते ते मी इथं घालून घेणार आहे। वाटून घेतलेले हरभरेही आपल्याला छान कमी गॅसवर कांद्याबरोबर परतवून घ्यायचं आहे। दाखवतेय त्या पद्धतीने सगळं मिक्स करून घेऊयात। इथे साधारण 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। मिश्रण मी छान परतवून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची। आता या तयार मिश्रणाला आपल्याला एक छान वाफ काढून घ्यायची आहे। त्यासाठी मी थोडासा इथं पाण्याचा शिपका आपल्या तयार चटणीमध्ये मारून घेणार आहे। सगळीकडनं थोडंसं पाणी घालून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि छान कमी गॅसवर आपली चटणी वाफ येईपर्यंत शिजवून घ्यायची आहे। साधारण 3 ते 4 मिनिटं इथं झालेली आहेत। झाकण उघडून बघूयात आणि छान सगळी चटणी आपण परतवून एकदा सगळी खालीवर करून घेऊयात, म्हणजे खाली चटणी लागणार नाही। तुम्ही बघू शकता मस्त वाफ आलेली आहे। त्यावरती आता मी भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेणार आहे। कोथिंबीर आपल्याला छान मस्त सगळीकडनं मिक्स करायची। मिश्रणामध्ये सगळं मिक्स झाल्यानंतर आता परत एकदा झाकण ठेवून साधारण 2 मिनिटांची वाफ आपल्याला इथं काढून घ्यायची आहे।
म्हणजे आपली चटणी किंवा हरभरे छान शिजल्या जातील आणि त्याची एक वेगळीच चव आपल्या चटणीला येईल। इथे 2 मिनिटं झालेली आहेत। आपल्या चटणीलाही छान वाफ आलेली आहे। झाकण काढून घेऊया आणि गरमागरम चटणी बाजरीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी सर्व करूया। थंडीच्या दिवसात गरमागरम बाजरीची भाकरी आणि झणझणीत अशी हिरव्या हरभऱ्याची चटणी किंवा सोलाण्याची चटणी, त्याची चवच खूप वेगळी लागते, खूप मस्त लागते। तर तुम्हीही नक्की करून बघा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन आणि छान झटपट रेसिपींसाठी मी कुकिंग माझ्या या चॅनलला फॉलो करा। चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।